कोकण महामंडळ असो, पुणे महामंडळ असो, आता येणाऱ्या काही दिवसामध्ये जे कोकण महामंडळाची जी लॉटरी निघालेली होती 5,362 घरांची, त्यांचा हा लकी ड्रॉ आता येणाऱ्या 9 तारखेला काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे हा होणार आहे. त्यांच्या ज्या कोकण महामंडळाचं जे नोटिफिकेशन आहे, त्यांच्या साइटवरती हे आलेले आहेत. या लॉटरीमध्ये जे प्राईम लोकेशनची घर होते, तिथे उदंड प्रतिसाद आता लाभलेला आहे. या लॉटरीचा जर तुम्हाला लकी ड्रॉ जर पाहायचा असेल लाईव्ह, तर आपण हा लकी ड्रॉ लाईव्ह करणार आहोत. म्हणजे तिथे जाणार आहोत या नाट्यगृहामध्ये आणि जे लाईव्ह आहेत ते आपल्या या चॅनलवरती लाईव्ह करणार आहात. ज्यांना लाईव्ह बघायचं असेल त्यांनी चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं असेल त्यांना हा लाईव्ह प्रोग्राम दिसणार आहे. तर तुम्हाला जर घरामध्ये बसून सुद्धा जर लाईव्ह प्रोग्राम बघायचा असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे जेणेकरून जेव्हा लाईव्ह करू तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येणार आहे. त्यानंतर आता जी म्हाडा लॉटरी निघालेली आहे पुणे महामंडळाची 4,186 घरांची, त्यांचा जो जो लकी ड्रॉ आहे, त्या लकी ड्रॉची तारीख 21 नोव्हेंबर सांगण्यात आलेली आहे. म्हणजे पुणे महामंडळाची जी तारीख आहे, जे 11 सप्टेंबरला या लॉटरीला सुरुवात झालेली आहे. 31 ऑक्टोबर शेवटची तारीख आहे आणि 21 नोव्हेंबर या लकी ड्रॉची तारीख आहे. म्हाडा लॉटरीमध्ये तुम्हाला घर लागल्यानंतर पुढची प्रोसेस काय ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या लॉटरीमध्ये सर्वप्रथम आपण रजिस्ट्रेशन करतो, EMT अमाउंट भरतो, रजिस्ट्रेशन चार्जेस भरतो आणि त्यानंतर आपला जो लकी ड्रॉ होत असतो. लकी ड्रॉ हा ऑनलाईन होत असतो. जसं आता येणाऱ्या 9 तारखेला जी कोकण महामंडळाची लॉटरी आहे, तेथे तुम्ही जो लकी ड्रॉ तो आपण लाईव्ह करणार आहे. तुम्हाला ऑलरेडी दिसणार आहे. तसंच पुणे महामंडळाचा जो लकी ड्रॉ असतो तो पण लाईव्ह होत असतो. तेथे जे अवेलेबल असतात ते सुद्धा लाईव्ह बघू शकतात आणि ज्यांना वेळ मिळत नसेल तर ते आपण या चॅनलवरती लाईव्ह करणार आहात ते पण सुद्धा बघू शकता. फक्त चॅनलला सबस्क्राईब केले की तुम्हाला ते लिंक येते आणि तुम्ही ते लाईव्ह बघू शकता. या लॉटरीमध्ये आता जे लॉटरी विनर असतात त्यांना घर लागल्यानंतर पुढची प्रोसेस काय असते? त्यांना पेमेंट कसं करावं लागते? 25% रक्कम, 75% रक्कम यांचा एक कालावधी असतो. समजा फॉर एक्झाम्पल ₹20,00,000 जर घराची किंमत असली तर आपल्याला 25% रक्कम आपल्याला भरावी लागते. त्याच्यानंतर 75% रक्कम भरावी लागते. याच्यासाठी म्हाडाकडून आपल्याला मुदतवाढ सुद्धा मिळत असते. त्याच्यासाठी काय प्रोसेस असते? ₹20,00,000 फॉर एक्झाम्पल एका घराची जर किंमत असेल तर प्रत्येकाकडे ₹20,00,000 कॅश असेलच असं नसेल. काहींना होम लोन करावे लागतात. होम लोन करण्यासाठी कोणती प्रोसेस असते? बँकेकडे कोणतं लेटर मागावं लागते होम लोनसाठी? परत NOC जी म्हाडा लॉटरीकडून कशी घ्यावी लागते? ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सांगतो. व्हिडिओला स्किप करू नका, पूर्ण बघा म्हणजे जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सर्व माहिती कव्हर करण्यात आलेली आहे. म्हणजे तुमचं घर लागल्यानंतर वेळेवर धावपळ नको, हा त्याचा मागचा उद्देश आहे. सर्वप्रथम तुम्ही जर लॉटरी विनर झालात, तर सर्वप्रथम तुम्हाला एक जो ईमेल आयडी दिलेला आहे, त्या ईमेल आयडीवरती मेसेज पण येतो. तुम्हाला टेक्स्ट मेसेज सुद्धा येतो, जो मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन केलेला आहे त्याच्यावरती सुद्धा येतो. आणि जेव्हा तुमची जी लॉग इन विंडो आहे, लॉग इनमध्ये तुम्ही जेव्हा लॉग इन करतात म्हाडाच्या साईटवरती, जेव्हा तुम्ही फॉर्म भरलेले असतात सर्व, एका संकेतामध्ये एक, वेगवेगळ्या संकेतामध्ये आपण वेगवेगळे फॉर्म भरू शकतो. म्हणजे एक व्यक्ती एका संकेतात एकच फॉर्म भरू शकतो. समजा ज्यांनी 4 ते 5 फॉर्म भरलेले आहेत, त्यांच्या राइट साइडला तुम्ही जर विनर झालात तर तुम्हाला विनर येतो, नाहीतर तुम्ही नाही विनर झाला तर नो विनर असा ऑप्शन येतो त्याच्यामध्ये. जे विनर झालेले आहेत त्यांच्या लॉग इन आयडीमध्येच तुम्हाला लेटर देण्यात येते. त्याच्यामध्ये तुम्हाला देकारपत्र असे म्हणतात. 1/4/2017 पासून म्हाडाचं जे परिपत्र केलेलं आहे 1/4/2017, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे, की म्हाडाचे पैसे भरण्यासाठी त्यांनी काही गोष्टी म्हणजे विशद करण्यात आलेल्या आहे. त्याच्यामध्ये अशी त्यांनी एक माहिती देण्यात आलेली आहे, की म्हाडाचं घर लागलं तर तुम्हाला पेमेंट कसं करायचं. सर्वप्रथम आपण जी घराची एक फॉर एक्झाम्पलसाठी ₹20,00,000 किंमत ठेवलेली आहे कोणत्याही लोकेशनची, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. समजा तुम्हाला म्हाडाचं घर लागलं, तर सर्वप्रथम तुम्हाला जी सदनिकेची जी एकूण किंमत असते, त्याची तुम्हाला 20% किंमत ही एका वेळेस भरावी लागते. फॉर एक्झाम्पल ₹20,00,000 घराची किंमत आहे. त्याची 25% रक्कम म्हणजे ₹5,00,000 झाली, तर तुम्हाला ₹5,00,000 भरावे लागतात. जेव्हापासून तुम्हाला देकारपत्र मिळते, तिथून तुम्हाला 45 दिवसांचा वेळ दिला जातो. फॉर एक्झाम्पल 1 जानेवारी 2026ला तुम्हाला जर देकारपत्र आलं, तर तिथून 45 दिवसामध्ये तुम्हाला ही घराची 25% रक्कम भरावी लागते. 25% रक्कम भरण्यासाठी तुम्हाला 45 दिवसांचा वेळ दिला जातो. त्याच्या आतमध्ये ती तुम्हाला रक्कम भरावी लागते. त्यानंतर उर्वरित रक्कम जी 75% रक्कम आहे, म्हणजे 20,00,000ची 75% रक्कम झाली 15,00,000. तिथून तुम्हाला 45 दिवसानंतर ती
60 दिवसाच्या आत भरावी लागते. म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य की 1 जानेवारी 2026ला जर तुम्हाला देकार पत्र मिळालं, तर तिथून तुम्हाला 45 दिवस म्हणजे 15 फेब्रुवारी, त्याच्यानंतर 60 दिवस, तिथून तुम्हाला पुढचे हे 75% रक्कम भरावी लागते. समजा बाय चान्स 25% रक्कम आहेत, 5,00,000 रुपये जर तुमच्याकडे नसेल किंवा काही फायनान्शियल इश्यू असेल, तर तुम्हाला 45 दिवसात जर तुम्ही रक्कम भरली नाही, तर तुम्हाला त्या जी अमाउंट आहे, त्याच्या म्हाडाच्या प्रचलित नियमानुसार तुम्हाला त्याच्यावरती व्याज तुम्हाला आकारलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला 60 दिवसांची मुदतवाढ दिल्या जाते, तुम्हाला ही अमाउंट भरण्यासाठी. ओके. तरी सुद्धा जर तुम्ही तिथून 60 दिवसांची मुदतवाढ दिली आणि तरी जर तुम्ही ती अमाउंट जर तुम्ही भरलेली नाही, तर तिथून तुमचं जे घर आहे, ते म्हाडाच्या नियमानुसार ते रद्द केल्या जाते. म्हणजे तुम्ही अमाउंट भरू शकत नाही असं म्हाडाला समजते आणि ते घर तुमचं कॅन्सल केलं जाते. ही झाली टप्पा 1, जे 25% रक्कम तुम्हाला भरायची असते त्याच्यासाठी. आता टप्पा क्रमांक 2. टप्पा क्रमांक 2 मध्ये जी आपल्याला भरायची रक्कम असते ती 75%. फॉर एक्झाम्पल 20,00,000 रुपये घराची किंमत सांगण्यात आलेली आहे. 75% म्हणजे 15,00,000 रुपये आपल्याला भरायचे आहे. जर तुम्ही 25% रक्कम भरली 45 दिवसाच्या आतमध्ये, तर उर्वरित जी 75% रक्कम आहेत, ते तुम्हाला जी 45 दिवसानंतर जे तुम्हाला 60 दिवस मिळतात, म्हणजे 15 फेब्रुवारी नंतर तुम्हाला 60 दिवस मिळतात 75% रक्कम भरण्यासाठी. तर तुम्हाला टोटल जे दिवस असतात 105, हे त्यांच्या पूर्ण परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे. मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सुद्धा दाखवणार आहे आणि कुठेही पण माहिती दाखवणार आहे. 105 दिवस तुम्हाला मिळतात टोटल 75% रक्कम भरण्यासाठी 15 फेब्रुवारी फॉर एक्झाम्पल. त्याच्यानंतर जर तुम्ही 105 दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला 60 दिवसाची मुदतवाढ दिल्यानंतर सुद्धा जर तुम्ही पैसे भरले नाही, तर म्हाडाच्या प्रचलित नियमानुसार त्या रकमेवरती व्याज आकारल्या जाते. जर तुम्हाला मुदतवाढ जर हवी असेल, तर तिथून तुम्हाला 90 दिवसांची मुदतवाढ दिल्या जाते, जी मुदतवाढ 75% रक्कम भरण्यासाठी असते. 75% रक्कम भरण्यासाठी तुम्हाला 90 दिवसांची मुदतवाढ दिल्या जाते. जर तुम्ही 90 दिवसाच्या आतमध्ये सुद्धा जर पैसे भरले नाही, तर म्हाडाच्या प्रचलित नियमानुसार जी रक्कम तुम्ही भरलेली आहे 25% त्याच्यातून तुम्हाला 1% रक्कम करून तुम्हाला ती जी अमाउंट आहे, ती तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटवरती ट्रान्सफर केल्या जाते. 90 दिवसाची मुदतवाढ दिल्यानंतर तुम्हाला जर मुदतवाढ जर हवी असेल, तर तुम्हाला म्हाडाला एक अर्ज करावा लागतो. म्हाडाला तुम्ही जेव्हा अर्ज करणार, तेव्हा तुम्हाला आणखी म्हणजे 90 दिवसांची मुदतवाढ देण्यात येते. सर्वप्रथम पहिल्या टप्प्यामध्ये 25% रक्कम भरण्यासाठी तुम्हाला 45 दिवस, सेकंड टप्पा भरण्यासाठी 60 दिवस. ही झाली तुम्हाला 105 दिवस ऑलरेडी मिळालेले आहेत. दुसरा टप्पा भरू शकत नाही, 105 दिवस तुम्हाला मुदतवाढ मिळालेली आहे. 105 दिवसानंतर जर तुम्ही जर अर्ज केला म्हाडाकडे, तर तुम्हाला तिथून 90 दिवसांची मुदतवाढ दिल्या जाते. 90 दिवस मुदतवाढ म्हणजे जवळपास 3 महिने, म्हणजे जवळपास तुम्हाला फॉर एक्झाम्पल 1 जानेवारी 2026 पासून जर तुम्हाला देकार पत्र आलं, तर तिथून 195 दिवस मुदतवाढ तुम्हाला देण्यात येते. पण त्याच्या नियम आहेत, म्हाडाला तुम्हाला त्याचा अर्ज करावा लागतो. ही झाली तुम्हाला मुदतवाढ दिल्या जाते. जर तुम्ही हे जर सुद्धा तुम्ही पेमेंट जर केलं नाही, तर जी उरलेली जी अमाउंट आहे, त्याच्यातला 1% जी म्हाडा तुमचं कमी करणार आहेत आणि उरलेली रक्कम तुमच्या अकाउंटवरती ट्रान्सफर करणार आहे. ही झाली तुम्हाला 25% आणि 75%. फॉर एक्झाम्पल 20,00,000 रुपये घराची किंमत असेल, तर तुम्हाला पेमेंट कसं करायचं ही त्याची माहिती आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला ज्यांच्याकडे कॅश आहेत, फॉर एक्झाम्पल 20,00,000 रुपये घराची किंमत आहे. सर माझ्याकडे 20,00,000 रुपये किंमत आहे. मला लोन पण करायचं नाही, ही 25% भानगडीमध्ये पडायचं नाही, 75% भानगडीत पडायचं नाही. तर मला ही पूर्ण 20,00,000 रुपये पेमेंट करायचं आहे. तर तुम्ही एका रकमी पेमेंट करू शकता का? तर हो. म्हाडामध्ये त्यांच्या याच्यामध्ये सुद्धा सांगलेलं आहे, की जर तुम्ही एका वेळेस जर घराची किंमत जर असेल, तर तुम्ही 100% रक्कम सुद्धा करू शकतात. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डाऊट नाही. त्यानंतर आला आता एक प्रत्येकाकडे घराची किंमत असेलच असे नाही. काहींकडे 20,00,000 रुपये घराची किंमत आहे, 5,00,000 रुपये कॅश असतात, 15,00,000 रुपये त्यांच्याकडे नसतात. त्यांना बँकेकडे लोन करावे लागतात. जसं आपण प्रायव्हेटमध्ये घर घेतो त्याच्यासाठी होम लोन करतो, तसेच सिडको किंवा म्हाडाचं सुद्धा आपल्याला घर घ्यायचं असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला होम लोन करावे लागतात. सिडकोकडून जर तुम्ही होम लोन घ्यायचं असेल, तर तुम्हाला एन-ओ-सी घ्यावी लागते. म्हाडाकडून सुद्धा तुम्हाला एन-ओ-सी घ्यावी लागते.
ना हरकत प्रमाणपत्र असते. तुम्हाला जिथून तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला हे हेल्पफुल व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या चॅनलवरती मिळत असते. तुम्ही कोणत्याही बँकेमधून, राष्ट्रीयकृत बँकेमधून, प्रायव्हेट बँकेमधून जर तुम्हाला होम लोन करायचं असेल, तर त्यांच्याकडून एक लेटर हेड, त्यांच्या बँकेचा लेटर हेड फॉर्मॅट जो असतो त्याच्यावरती तुम्हाला लिहून आणावं लागते. जेव्हा तुम्हाला देकारपत्र येते, त्या देकारपत्रामध्ये तुम्हाला लागलेलं लोकेशन, तुमच्या घराचा फ्लॅट, ज्याच्या नावावरती लावलं, जे घर लागलं त्यांचं नाव, घराची किंमत, ही सर्व त्याच्यामध्ये तुम्हाला मेन्शन करावी लागतात. मेन्शन केल्यानंतर तुमचं जे लेटर असते ते म्हाडाच्या कार्यालयामध्ये तुम्हाला जमा करावे लागतात. आपल्याकडे हीच माहिती आहे म्हाडाच्या कार्यालयामध्ये जमा करण्यासाठी. सिडकोमध्ये जी माहिती आहे, सिडकोच्या पोर्टलवरती जे ऑनलाईन तुम्हाला अपलोड करावे लागतात. आपल्याकडे जी माहिती आली आहे ते सिडकोच्या कार्यालयामध्ये अशी सांगण्यात आलेली आहे, तीच माहिती आपण तुमच्यापर्यंत सांगतो. ती एन-ओ-सी तुम्हाला तिथे अपलोड करावी लागते, म्हणजे त्यांच्याकडे जमा करावी लागते आणि तिथून मग तुम्हाला ती एन-ओ-सी देतात. ना हरकत प्रमाणपत्र, नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. ते जेव्हा तुम्हाला एन-ओ-सी मिळते, त्या एन-ओ-सी घेऊन तुम्हाला जे वित्तीय संस्था आहेत, तुम्ही ज्यांच्याकडून होम लोन करणार आहात, त्या होम करण्यासाठी तुम्हाला त्यांच्याकडे जावे लागतात. होम लोन करण्यासाठीची प्रोसेस असते, जसे की तुमचा उत्पन्नाचा दाखला असेल, उत्पन्नाचा दाखला. जर तुम्ही नोकरी पर्सन म्हणजे नोकरी करत असणार, तर तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न, आधार कार्ड, पॅन कार्ड, जॉइंट लोन करणार असणार पती-पत्नी, तर त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यांचे इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला द्यावे लागतात. परत तुम्हाला सॅलरी स्लिप द्यावी लागतात. ह्या ज्या सर्व होम लोन करण्यासाठी जे कागदपत्र असतात ते त्यांच्याकडे जमा करावे लागतात आणि नंतर मग तुमचं जे 15,00,000चं जे होम लोन आहे फॉर एक्झाम्पल, ते तुमचं होम लोन पास होते आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ऑनलाईन किंवा जे काही चॅनल असेल त्यांच्या पोर्टलवरती जाऊन तिथून तुम्ही पेमेंट करू शकता. तर ही होम लोनची सुद्धा प्रोसेस आहे. ही घर लागल्यानंतरची प्रोसेस आहे. आता 9 तारखेला जी म्हाडाची जी लॉटरी आहे कोकण महामंडळाची, त्यांचा निकाल लागणार आहे. जर तुम्हाला निकाल लागल्यानंतर जर तुम्हाला जर घर लागलं, तर तुम्हाला घर लागल्यानंतर जी धावपळ न व्हावी त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला प्री होम लोन सँक्शन सुद्धा करू शकता तुम्ही. समजा तुम्हाला डायरेक्ट आता लॉटरीमध्ये घर लागलं, तर ज्या दिवशी घर लागलं तिथून 1-2 दिवसामध्ये बँकेमध्ये जायचं. तुम्हाला जी अमाउंट असते ती त्यांचे कागदपत्र त्यांच्याकडे द्यायचे. त्यांना सांगायचं, "सर मला 15,00,000चं प्री होम लोन सँक्शन करायचं आहे." म्हणजे जेणेकरून तुम्हाला ज्या वेळेस तुम्हाला पैसे भरायची वेळ येईल आणि तुमची धावपळ खूप होणार आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये ऑलरेडी तुम्ही प्री होम लोन सँक्शन केलं, त्याची व्हॅलिडिटी 6 महिन्याची असते. म्हणजे जेणेकरून तुम्ही ते प्री होम लोन सँक्शन केलं तर तुम्ही बिनधास्त जेव्हा तुम्हाला पेमेंट करायचं आहे, ते प्री होम लोन सँक्शन झालं असतं त्याच्यातून ते बँकेचे अधिकारी तुमचं ते होम लोन तिकडे पाठवत असतात. म्हणजे आतापासूनच 9 तारखेला तुम्हाला रिझल्ट लागणार आहे. रिझल्ट लागल्यानंतर तुमची धावपळ न हो, हा त्याचा मागचा उद्देश आहे. तर असे हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर जी माहिती आपण आता पुढे पाहणार आहोत. जर तुम्ही जे म्हाडा लॉटरीची जी मी तुम्हाला सुरुवातीपासून माहिती सांगितलेली आहे, त्यांनी त्यांच्या पी-डी-एफमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, की जर तुम्ही कोणत्याही टप्प्यावर जर तुमचे चेकिंग करताना कागदपत्र बनावट आढळल्यास, जर तुम्ही कोणत्याही प्रकारचं जर असं चुकीची माहिती जर म्हाडाला सादर केली, तर तुमची भरलेली रक्कम ही पूर्णपणे जप्त करण्यात येईल, फॉरफिट करण्यात येईल, असं त्यांनी सुद्धा तिथे सांगितलेलं आहे. त्यामुळे माझा एकच सल्ला आहे तुम्हाला, की जेणेकरून तुम्ही म्हाडाचं घर घेणार, सिडकोचं घर घेणार, तुम्ही त्यांना जी माहिती देणार ती व्यवस्थितरित्या योग्य प्रमाणात द्या, जेणेकरून तुमचं कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही. तर अशी ही आपण आज म्हाडाचं घर घेतल्यानंतर होम लोन कसं करायचं, त्यांचे पेमेंट कसं करायचं याची माहिती बघितलेली आहे. व्हिडिओ बघितल्यानंतर सुद्धा तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असतील, तर निश्चित तुम्ही कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटूच असा एक म्हाडा आणि सिडको लॉटरीविषयी जी हेल्पफुल व्हिडिओ असतात, त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.